तर ही थेट दृश्य केरळम मधून समोर येतात। केरळम मधील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा पार पडतोय। व्ही.डी. सतीशन यांचा शपथविधी पार पडतोय। आपण थेट दृश्य बघतोय केरळम मधून। तर या शपथविधीला अनेक मोठे नेते उपस्थित आहेत। केरळम मध्ये काँग्रेसला UDF पक्षाच्या सोबत मोठं बहुमत मिळालेलं आहे आणि त्यानंतर गेली 10 दिवस निकाल लागल्याच्या 10 दिवसांनंतर त्यांनी व्ही.डी. सतीशन यांचं नाव केरळमचे मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं। या 10 दिवसांमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी तिथे घडलेल्या आहेत। कारण आपण पाहतोय की 2001 पासून सलग 6 वेळा परवूर मतदारसंघाचे आमदार व्ही.डी. सतीशन हे राहिलेले आहेत। 2021 ते 26 मध्ये त्यांनी केरळम मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद देखील भूषवलेलं आहे आणि त्याचबरोबर एक अभ्यासू वृत्तीसाठी उत्तम वक्तृत्वासाठी त्यांचं नाव तिथे केरळम मध्ये घेतलं जातं। 6 वेळा तिथे ते आमदार राहिलेले आहेत आणि आर्थिक मुद्द्यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी देखील केली आहे। त्यांनी बजेटच्या वेळेस देखील त्यांची भाषणं चर्चेमध्ये होती।